प्रथमतः नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे मनापासून आभार म्हणून या ठिकाणी समालोचनाची संधी मिळाली. आपण पाहतोय पाटील परिवार पुरस्कृत या ठिकाणी सामने आहे. पहिला चेंडू होता या ठिकाणी राज गोलंदाजी मार्क होती पंचांच्या डाव्या पंच आमच्याकडे धावा अवांतर हात समांतर करताना आपल्याला पाहायला मिळतं. तर सामना चालू आहे श्री समर्थ मनवेलपाडा विरुद्ध धमाका वॉरियर्स बदाम. धमाका वॉरियर्स बदाम संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि मात्र या ठिकाणी मोठा फटका मारायचा होता. चेंडू मात्र खाली लागला. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे. मात्र एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळणार आहे. बाईच्या स्वरूपात पंच आमच्याकडे वळतायत, आम्हाला इशारा करतात आणि एक धावाने या ठिकाणी श्रीगणेश झालेला आहे संघाचा. अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. स्विंग अँड मिसचा प्रयत्न वारंवार केला जातोय गोलंदाज राज याच्या मार्फत. आता मात्र स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण गोवर्धन. नक्कीच गोवर्धनला मोठी कामगिरी करावी लागणार आहे. तर कारण श्री समर्थ मनवेलपाडा संघ बघितला तर फलंदाजी आणि या ठिकाणी त्रिफळा दांडी दांडी गुल या ठिकाणी गोवर्धन बॅक टू डग आउट बाद. नक्कीच गोवर्धन नाव मोठं आहे क्रिकेट जगतातलं, परंतु या ठिकाणी काही सूर गवसलेला नाही आहे आणि गोलंदाजी अतिशय सुरेख अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आणि यावरती इशारा सुद्धा आलेला आहे. या ठिकाणी पहिला खेळाडू बाद झालाय आणि समर्थ या ठिकाणी पहिल्या कक्षामध्ये पाहतोय आपण श्री समर्थ मनवेलपाडा संघाचे अतिशय सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्यावरती आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेऊन गोवर्धन याला बॅक टू डगआउट पाठवले. मात्र गोवर्धन याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज दाखल झालाय दीपेश. दीपेश आपल्या संघासाठी काय योगदान देतोय. संघर्ष मोठा आहे. पुन्हा एकदा समोर ठेवण्याचा प्रयत्न, बॅटचे कडा घेऊन झाले, धाव घेण्याचा प्रयत्न आहे परंतु रोखलंय. कारण यष्टीरक्षक चतुर आहे, त्यानं अतिशय सुंदर त्या ठिकाणी यष्टीरक्षण केलेलं आहे आणि थ्रो सरळ गोलंदाज पुढील चेंडू पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. अतिरिक्त उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. एक अवांतर धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल 3. या धावसंख्येवरती आतापर्यंत 3 चेंडू हाताळून झाले. तर अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत राज. आखो टप्प्याचा चेंडू हिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. षटकार 6. पाहतोय पाटील परिवार पुरस्कृत म्हणजे संपूर्ण आपल्या या विरार नगरीतील जेवढे संघ असतात त्या सगळ्यांना या ठिकाणी संधी मिळते, त्यामुळे सगळेजण मजा करतात. पुन्हा या ठिकाणी नो चेंडू. फुलर लेनचा चेंडू होता, बीमर चेंडू ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचा हाताळला चेंडू. या ठिकाणी नो म्हणून एक अतिरिक्त धाव मिळेल. आधीच्या चेंडूवरती एक उत्तुंग षटकार आल्यानंतर काहीसा गोलंदाज राज या ठिकाणी डगमगलेला दिसतोय. आत्मविश्वास कुठेतरी कमी पडलेला जाणवतोय का काय, कारण चेंडू या ठिकाणी पुढील चेंडू राजाचा. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. या ठिकाणी झेल होऊ शकतोय का, आणि या ठिकाणी चूक होते क्षेत्ररक्षकाकडून. झेल धरणीला दान होतोय परंतु 2 धावा मात्र या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. आणि नक्कीच या ठिकाणी झेल जरी झाला असता तरी काही परिणाम झाला नसता, कारण या ठिकाणी नो चेंडू आधीचा होता आणि त्यावरती फ्री हिटचा चेंडू होता. त्यामुळे 2 धावा सुरक्षित या ठिकाणी पूर्णपणे झालेल्या आहेत. आता मात्र चांगला सूर गवसलेला दिसतोय. धावसंख्या 5 चेंडू आणि 12 धावांवरती. एक खेळाडू बाद मात्र झालेला आहे. पुन्हा फुलर लेनचा चेंडू, क्षेत्ररक्षक पुन्हा चेंडू खाली आणि या ठिकाणी कोणती चूक होणार नाही आहे. सरळ मिड विकेटला झेल टिपला जातोय आणि दीपेशाचा खेळ होतोय खल्लास.
नक्कीच मित्रांनो असं म्हणतात की आपलं कर्तृत्व चांगलं असेल की यश नक्कीच आपल्या पदरी मिळतं. बघा पहिले 2 चेंडू अतिशय सुरेख हाताळल्यानंतर एक षटकार आला, त्यानंतर एक विमर चेंडू हाताळला गेला, मात्र नंतर कोणती चूक न करता या ठिकाणी दीपेश याला बॅक टू डगआउट पाठवलंय गोलंदाज राज आणि आता नवीन नवीन या ठिकाणी डोला. फलंदाज दाखल झालाय चिराग. नयन डोला. स्ट्राईक वरती प्रसाद पाहूया आपण. प्रसाद काय करतो या ठिकाणी समोरच्या दिशेने चेंडू, मात्र फलंदाजाला चेंडू काहीसा समजलेला नाहीये. चेंडू निर्धाव विसावतोय यष्टीरक्षकाकडे. सुमित पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका या ठिकाणी रडार मध्ये चेंडू होता, चेंडू फेकलाय सीमा पार, षटकार 6. अतिशय सुरेख फटका या ठिकाणी आणि असे मात्र फटके खेळणं आवश्यक आहे या ठिकाणी. धमाका वॉरियर्स बदाम संघाला या ठिकाणी एक अतिरिक्त धाव मिळेल. धाव संख्या 19 वरती 1.2 षटकांचा खेळ या ठिकाणी चालू आहे. 2 खेळाडू बाद करण्यामध्ये यश जरूर मिळवले या ठिकाणी श्री समर्थ मनवेलपाडा संघाने. मात्र या ठिकाणी उत्कृष्ट फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला सुमित याच्या मार्फत. नॉन स्ट्राईक वरती प्रसाद पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू नाही सामणार, चेंडू चालेल सीमा पार, षटकार 6. ताकद होती, आत्मविश्वास होता. असं म्हणतात ना, स्वतःवर विश्वास आणि कष्ट करण्याची जर ताकद असेल तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. त्यामुळे तो आत्मविश्वास या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. चेंडू सीमापार षटकारांसाठी वेगाने धावसंख्या 25 वरती 1.14. पुन्हा एकदा अतिशय सुरेख कमबॅक म्हणता येईल गोलंदाज सुमित याचं. या ठिकाणी चेंडू समोर ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र मोठा फटका मारायचा होता आणि या ठिकाणी काहीसा अंदाज चुकला आणि निर्धाव चेंडू विसावलाय. पुढील चेंडू सुमितेचा पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू त्याच दिशेने बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय का, आणि या ठिकाणी आलाय षटकार 6. आपण नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित पाटील परिवार पुरस्कृत टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रसाद नावाचं वादळ आता घोंगावायला लागले. मात्र किती मजल मारू शकतोय पाहूया. पुन्हा एकदा उत्तुंग असा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार परंतु काही उपयोग नाही. चेंडू चाललाय ऑन द रफ, षटकार 6. कृपया कार्तिक 11 विरार आणि त्रिशिका 11 सफाळे दोन्ही संघाने विनंती आहे की आपण या ठिकाणी नाणेफेकसाठी यायचं आहे. कार्तिक 11 विरार आणि त्रिशिका 11 सफाळे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की ताबडतोब आपण या ठिकाणी यायचं आहे. समालोचन कक्षाच्या खाली बरोबर त्या ठिकाणी नाणेफेक केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. चला दोन्ही कर्णधार तुरी टॉस साठी या. 2 षटकामध्ये चांगली फलंदाजी, सुंदरसा फटका, छिंडो द वाडिश लॉन्ग ऑन ला क्षेत्रशोई बंद एक दाव. 1 रन के साथ बल्लेबाजों ने अपने खाते को बंद किया. बेहतरीन बल्लेबाजी हो रही है दोनों बैटर के द्वारा. धमाका वॉरियर्स बदाम 11 टीम एक तरफ बल्लेबाजी पर है, टॉस जीता था. और हमारे साथ प्रमोद सर जी, एक बेहतरीन आवाज के मालिक का आवाज सुन रहे हैं आप. ऑन साइड पर गेंद हवा में है, खिलाड़ी वहां पर तैनात है.
मगर गेंद को रोक नहीं पाएंगे। गेंद जाएगी, देखना होगा अंपायर का निर्णय। वन बॉल सीमा रेखा बाहर है या फिर सीमा रेखा बाहर षटकार है, क्या निर्णय आएगा अंपायर द्वारा। 6 रनों के लिए फरार होती हुई गेंद और इस 6 रन के साथ इसको जाकर पहुंच बेहतरीन शॉट है, मिस टाइम शॉट है। गेंद हवा में, कवर पर खिलाड़ी तैनात है। ले लिया कैच, बल्लेबाज की खेली को लगाता विराम। बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन। फोर रन बने हैं। प्रमोद सर जी क्या कहना चाहेंगे? 3 ओवर का ये मुकाबला है और दूसरे फेरी का ये दूसरा मुकाबला शाम के समय के बेहतरीन बल्लेबाजी का जलवा होता हुआ। नक्कीच सुंदर मात्र सुरुवात या ठिकाणी श्री समर्थ मंदुलपाडा संघाची सुरुवातीला झाली होती, पण नंतर कुठेतरी आपण कमी पडलोय आणि धमाका वॉरियर्स बदाम संघाने एक आक्रमकता दाखवली, एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळते का पाहावं लागेलच, परंतु आक्रमक फटकेबाजी आतापर्यंत चाललेली आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पाहतोय आपण काऊ कॉर्नर रीजन मध्ये एक धाव मात्र या ठिकाणी मिळेल। जहीर भाई सही का सजी, अच्छी फील्डिंग का नजारा मिड विकेट के खिलाड़ी के द्वारा। 1 रन के साथ इसको जाकर पहुंचता हुआ 45-45। आने वाली 2 गेंदों का खेल आना बाकी है। शॉर्ट गेंद थी, आउटसाइड पर गेंद को खेला। मिड विकेट के खिलाड़ी आएंगे कैच के नीचे और बेहतरीन कैच को अंजाम देंगे। बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन। कर्णधार आपल्याला विनंती करतो टॉस साठी या। सफारी टीम कर्णधार, इस गेंद के बाद वो टॉस किया जाएगा हमारे अतिथि मेहमानों के द्वारा, कमेटी के द्वारा। न्यू बैटर दीपक मैदान पर दाखिल होते हुए नजर आएंगे। आखिरी गेंद मैदान पर है, लॉन्ग ऑन पर खेला शॉट, गेंद हवा में, खिलाड़ी उस कैच के नीचे है, ले लिया कैच। बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन। सफारी टीम के पक्ष में जाता हुआ ये निर्णय टॉस का, और उन्होंने कहा कि हम पहले गेंदबाजी करेंगे, इसके बाद तीसरे मुकाबले की शुरुआत होगी। दूसरे फेरी की ये दूसरा मुकाबला आप देख रहे हैं। एक बेहतरीन मुकाबले आपके सामने पेश होते हुए नजर आ रहे हैं और हमारे साथ कॉम बॉक्स में है प्रमोद सर जी। हर साल की तरह इस साल भी उनकी आवाज़ गूंजती हुई नजर आएगी। सभी का कॉपरेट मिलता हुआ इस नारंगी घास सम्मेलन नारंगी कमेटी के द्वारा, और तमाम को विनंती मिलती हुई, समालोचन करने की संधि मिलती हुई पाटिल परिवार के जाने से उनका बहुत बहुत शुक्रिया अदा हम करना चाहेंगे। प्रमोद सर जी, यहाँ पर आप बड़ा लक्ष्य है क्योंकि आने वाली गेंदें रहेगी 18 और वहाँ पर रन बनाने हैं 46 रनों का टारगेट होगा। क्या विचार मन होगा? ये शाम का समय है, ढलता हुआ ये सूरज, और अब इसके बाद फन लाइट ऑन होगी तो तकलीफें मैदान पर बल्लेबाजों के लिए आएगी। नक्कीच जहीर भाई, या ठिकाणी मोठे फटके येणं आवश्यक आहे, परंतु आपण म्हणतोय की क्रिकेटची लाईफलाईन जर बघितली आपण तर सिंगल डबल ही लाईफलाईन आहे, त्याला सुद्धा विसरून चालणार नाही। त्यामुळे सिंगल डबल तुम्हाला रन घ्यायचेच आहे, परंतु मोठे फटके येणं आवश्यक आहे। जसं आपण पाहिलं आता जर बदाम वॉरियर संघ जर बघितला तर आक्रमक फटकेबाजी ही मला वाटतं पहिल्या षटकाच्या 3ऱ्या चेंडूनंतर झाली होती, मग तशी फटकेबाजी या ठिकाणी श्री समर्थ मंदुलपाडा संघाला करावी लागेल। आणि टार्गेट तसं बघितलं तर 18 चेंडू आणि 46 धावांचं आव्हान आहे। टार्गेट तसं मोठं आहे, परंतु अशक्य असं काहीच नाही आहे जहीर भाई। सही का प्रमोद सर जी, क्योंकि कोई भी छोटी रंग संख्या हो या बड़ी आपके साथ से बड़ी नहीं होती, मगर कहते हैं ना क्रिकेट का खेल अनूठ से भरा हुआ खेल है, कभी ये बदलेगा ये पता भी नहीं चलेगा। चला बैटर चला, दूसरे फेरी था दूसरा सामना, बात तो दूसरी इनिंग बात तो 46 रनों का टारगेट है।
जवाब देना होगा। हमारा टीम के बल्लेबाजों को ईंट का जवाब पत्थर से गेंद का जवाब। हितेश और साईराज ये दो बैटर मैदान पर दाखिल होते हुए गेंदबाजी पर है। 18 गेंदे 46 रनों का दरकार है। इसी टूर्नामेंट में तमाम हमारी जनता डीबीएन लाइव पे तमाम जनता हमें देख रही है, सुन रही है, तमाम जनताओं का हार्दिक हार्दिक स्वागत है। साईराज स्ट्राइक पर रहेंगे। 18 चेंडू आणि 46 धावांचं आव्हान। बेहतरीन शॉट है। बड़ी श्रृंगा पर गेंद आती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा। कॉलिंग होना बहुत जरूरी। यस नो वेट। क्रिकेट में अगर कॉलिंग टूटेगी तो आपका दिल भी टूटेगा। प्रोफेसर जी शुरुआत एक रन के साथ हुई है, मगर बल्लेबाजों को घेर बदलना होगा क्योंकि दिल्ली अब दूर है, क्योंकि घेर बदल कर आपको यहां से बल्लेबाजी का जलवा करना होगा। क्या करना चाहेंगे प्रोफेसर? नक्कीच झेरबाई बघितलं पण टार्गेट खूप मोठं आहे, 46 धावांचं आव्हान आहे, परंतु अशक्य असं नाही. आपण मगाशी पण सांगितलं होतं, परंतु तशा पद्धतीची फटकेबाजी या ठिकाणी मैदानामध्ये होणं गरजेचं आहे. पहिला चेंडू होता, सुरक्षितरित्या खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र या ठिकाणी श्री गणेशा झालेला आहे. पुढील चेंडू पाहूया. उत्तुंग असा फटका आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली होतोय, कोणती चूक नाही आणि बॅक टू डग आउट, जेल बाद आउट. नक्कीच या ठिकाणी मला वाटतं पहिलं षटक या ठिकाणी फलंदाजाने जर थांबलंच नाही, आत्मविश्वास राहिला असता पाठीमागे येणाऱ्या फलंदाजासाठी एक निर्णायक खेळी जर झाली असती तर तो एक आत्मविश्वास त्याचा कुठेतरी दुगणावला असता, परंतु तसं या ठिकाणी होताना पाहायला मिळत नाही आहे. अरे बॅक टू डगआउट खेळाडू आल्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास कमी होतो, परंतु गोलंदाजाचा या ठिकाणी आत्मविश्वास वाढलेला आहे. तो कशा पद्धतीनं पुढचा चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय आणि त्याचा सामना करेल नवीन फलंदाज दाखल झाला आहे मैदानामध्ये. सागर फलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा कार्पेट सोबत खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पडणार, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? आणि या ठिकाणी जर डायरेक्ट हिट असता तर कदाचित धोका निर्माण होऊ शकला असता, परंतु तसं झालेलं नाहीये. 2 धावा या ठिकाणी सुरक्षितरित्या पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरते 3 या धावसंख्येवरती. असं समीकरण जर आपण पाहिलं तर धमाका वॉरियर्स बदाम संघाचं सुरू होतं. 3 चेंडू या ठिकाणी हाताळून झाले होते, एक खेळाडू बाद झाला होता आणि 3 धावा धावफलकावरती होत्या. तेच समीकरण दिसते. मात्र या ठिकाणी आता पंच हात समांतर, धावा अवांतर, 1 धावांची भर होईल. धावा होतील 4. बाहेर ठेवण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय, कारण गोलंदाजाला माहिती आहे या ठिकाणी जर आपण चेंडू लेग साईडच्या दिशेने दिला ऑन साईडला, पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू हवेमध्ये, स्ट्रेक्षक चेंडू खाली आणि या ठिकाणी टिपलाय झेल. बॅक टू डगआउट गॉन. सिंग सागर बाद झाल्यानंतर सागरची जागा येण्यासाठी आलेले आहे जितेन. मात्र जितेनला या ठिकाणी आक्रमक कामगिरी करावी लागेल, कारण जर आपण बघितली आपल्या संघाची अवस्था आतापर्यंत, या ठिकाणी चेंडू पायावरती आदळतोय, कोणती धाव नाही आहे आणि ती आक्रमकता दाखवावी लागेल. कारण आतापर्यंत जर पाहिल्यापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे तर 46 धावांचं आव्हान आहे. 4 धावा मात्र आता धावफलकावर लागल्या आहेत आणि 2 मोठे खेळाडू या ठिकाणी आपल्या संघाचे बाद झालेले आहेत. परंतु आता या ठिकाणी कुठेतरी स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण करावा लागेल आणि आत्मविश्वास तुम्हाला या ठिकाणी नक्कीच चेंडू मला वाटतं गोलंदाजाच्या हातातून सटकलेला दिसतोय आणि नो चेंडू या ठिकाणी पंच धीरज आमच्याकडे वळत आहेत आणि 1 धाव अतिरिक्त मिळेल. आता मात्र फ्री हिट असेल. फ्री हिटचा किती फायदा या ठिकाणी मिळतोय का, ही मोमेंटम चेंज होते का? आणि इथून जर आपण पाहिलं तर श्री समर्थ मनवेलपाडा संघाला सूर गवसतोय का पाहायला लागेल, कारण मोठा फटका खेळायचा आहे. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू हाताळलाय. चेंडू
अवांतर आहे आणि एक धाव या मात्र या ठिकाणी मिळते. बॅक टू बॅक 2 अवांतर धावा मिळतात. एक 9च्या रूपाने दुसरी वाईटच्या रूपाने. मात्र फ्री हिट कंटिन्यू असेल आणि फ्री हिट वरती मोठा फटका येतोय का पाहूया. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मात्र या ठिकाणी चेंडू निर्धाव. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव संख्या 2-6. दुसरं षटक मयूर गोलंदाजी मार्क वरती. दुसरं षटक असणाऱ्या निर्णायक षटकाने या ठिकाणी आक्रमकता दाखवावी लागेल श्री समर्थ मनवीरपाड संघाला. आला अतिशय उत्कृष्ट फटका. या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. मात्र या ठिकाणी झेल सुटतोय. जीवनदान मिळालंय. एक धाव मात्र मिळेल या ठिकाणी. वेगाने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आला होता पहिला, पण त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती डीपला चेंडू गेला होता. मोठा फटका खेळायचा होता. मात्र या ठिकाणी उंची होती, लांबी गाठू शकला नाही आणि त्या ठिकाणी झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप झालाय. तसा मोठा परिणाम या ठिकाणी जाणवला नाहीये. कारण धावसंख्या आतापर्यंत पाहिली आपण तर 7 धावसंख्या. 1.71चा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला. दुसरा चेंडू या ठिकाणी अतिशय सुरेख वाईड यॉर्कर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जे ब्रह्मास्त्र यूज केलं या ठिकाणी. अतिशय जी वाईड लाईन आहे ना त्याच्या अतिशय चिकटून असा चेंडू त्या ठिकाणी पडलेला आहे आणि चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव विसावतो यष्टी रक्षकाकडे. अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाले आपल्याला. गोलंदाज मयूर याची उत्तुंग फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि या ठिकाणी दुसऱ्या अटेमध्ये झेल झाला. क्लिअर बाद. एक त्या ठिकाणी झेल सुटला होता. मात्र या ठिकाणी पुढच्या चेंडू होते अतिशय सुरेख. या ठिकाणी झेल टिपला गेलाय. चांगली कामगिरी या ठिकाणी आपल्या संघासाठी आतापर्यंत मयूर याची लाभदायक ठरते. आणि नॉन स्ट्राईक वरती साईराज याचा मात्र झेल सुटलेला आहे. साईराजला मोठी कामगिरी करावी लागेल जर श्री समर्थ मनवेलपाडा या संघाला स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी झेल होतोय आणि बॅक टू डक आउट. पुन्हा एकदा राज. अतिशय सूर्य गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय पण मयूर याची नक्कीच नवीन फलंदाज दाखल झाले या ठिकाणी. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एक खेळाडू बाद होतोय. बॅक टू डक आउट. गॉन. बात तो एक गेंदबाजों के नाम होती हुई मयूर गेंदबाजी पर है. लगातार 3 गेंदों पर 3 डब्ल्यू ढूंढे. लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ. अब ये मुकाबला दूर होता हुआ टीम के द्वारा. चेंजअप पे वेरिएशन एक लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ. डॉट बॉल. ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ दूसरा और टीम की रंग से क्या सिर्फ बनी है यहाँ पर मैदान के अंदर 7 रन. मंजिलें दूर है. 6 गेंदों का खेल आना बाकी. मधुर संगीत सुनते हैं फिर मैदान पर आते हैं प्रमोद सर जी के द्वारा. नक्की जहीर भाई तुम्ही बोलला तसं थोडस
आणि शेवटचं षटक असणार आहे. दीपेश गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू या ठिकाणी स्क्वेअर हाताळलाय. एक अतिरिक्त धाव मिळते पंच आमच्याकडे मिळत आहेत. धाव संख्या मात्र 8 वरती संत चाललेला हा सामना पाहतोय आपण. पुन्हा एकदा दीपेशचा पुढील चेंडू समोर ठेवण्याचा प्रयत्न होता. ऑफसाईडला बाहेर खेळवण्याचाही प्रयत्न चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मात्र या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. गोलंदाजी मार्क होते पाहतोय आपण. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू दीपेश लोखंडे. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू यष्ट्यांचा वेध घेऊन काय टप्पा अचूक हाताळलाय दीपेशाने. मोठा फटका ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय साईराजाच्या मार्फत. एक झेल सुटलाय साईराजचा मात्र या ठिकाणी आता कुठेतरी लक्ष अतिशय दूर जाताना दिसतंय आपल्याला. श्री समर्थ मंदुलवाडा संघासमोर बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने. मात्र या ठिकाणी झेल सुटला. यष्टिरक्षकाने प्रयत्न केला होता मात्र तितकासा जास्त परिणाम या ठिकाणी बदाम वॉरियर्स संघावरती होताना दिसणार नाहीये. कारण आतापर्यंत धाव संख्या बघितली आपण तर 11 धावा धावफलकात लागलेल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. 45 धावा या ठिकाणी धावफलकावरती लागलेल्या आहेत. 46 धावांचं आव्हान आहे श्री समर्थ मनवेलपाडा संघाला. आणि आकर्षक फटकेबाजी या ठिकाणी धमाका वॉरियर्स संघामार्फत झाली होती. आता पुन्हा एकदा कोट्यापचा चेंडू या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चाललाय चेंडू. मात्र एक धाव या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे आणि एका धावेवरती समाधान म्हणून धावसंख्या आतापर्यंत पाहिली आपण तर 12 या धावसंख्येवरती स्थिरावलेली आहे. 2.4चा खेळ. मात्र या ठिकाणी 2 मला वाटतं चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि जर तसं पाहिलं तर औपचारिकता म्हणायला हरकत नाही या सामन्यामधील. आणखी एक चेंडू निर्धाव आणि या ठिकाणी शेवटचा चेंडू असेल आणि नक्कीच जवळजवळ या ठिकाणी जर आपण बघितली तर कुठेतरी विजयाची शिक्कामोर्तब धमाका वॉरियर्स बदाम संघ या ठिकाणी करतोय का. आणि नक्कीच या ठिकाणी मला वाटतं शिक्कामोर्तब झालाय. विजय होतोय धमाका वॉरियर्स बदाम संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असेल. आणि श्री समर्थ मनवेलपाडा संघ काहीच्या प्रयत्नामुळे आपण अपयशी आलात परंतु आपल्याला नक्कीच या ठिकाणी धन्यवाद असेल. आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दाखल झालात आणि एक सहभाग आपला या स्पर्धेसाठी दाखवला. एक अतिशय सुंदर संगीत ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा पुढील मॅचसाठी येऊया. इथे मैदानामध्ये चाललेला आहे कार्तिक 11 संघ विरारचा आणि त्याच विरुद्ध असेल त्रिशिका 11 संघ सफाळे. कमांड डीजे. सभी का दिल के गहराई से इस्तकबाल और स्वागत है। चलिए दोस्तों, एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम चलता हुआ और दूसरे फेरी का ये तीसरा मुकाबला आप देखने जा रहे हैं। 11 सफाड़े टॉस जीतने के बाद फील्डिंग करती हुई नजर आएगी। कार्तिक 11 विराट टीम को दावत दी है बल्लेबाजी के लिए। कार्तिक 11 टीम बल्लेबाजी के सलामी जोड़ी चलिए मैदान पर भेजिए। दोन्ही संघाला विनंती करतो आपलं एक एक प्रतिनिधी समालोचन प्रेक्षामध्ये पाठवा।